नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, कन्या राशीचे 15 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंतचे संपूर्ण राशी भविष्य कसे असतील हे 15 दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी। कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होणार, त्यांनी काय करावे, काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीचे 15 ते 28 फेब्रुवारी दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य। मित्रांनो, राशी भविष्यानुसार कन्या राशीसाठी हे 15 दिवस आर्थिक दृष्ट्या चांगल्या असणार आहेत। तुमची लव्ह लाईफ देखील या 15 दिवसात चांगली असणार आहे। या 15 दिवसात तुमचे उत्पन्न स्रोत वाढणार आहेत। तर एकूणच कन्या राशीसाठी हे 15 दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असतील हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, कन्या राशीच्या लोकांचा लव्ह लाईफ बद्दल बोलायचं झाल्यास तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी जास्त वेळ काढून संवाद साधण्याची गरज आता आलेली आहे। तसेच तुमच्या पार्टनरबरोबर बोलताना तुम्ही भूतकाळाबद्दल बोलू नका, अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो। तसेच या 15 दिवसाच्या शेवटच्या दिवसात तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही फिरायला जा, पार्टनरला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा। कन्या राशीच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास या 15 दिवसात तुम्ही तुमच्या करिअरच्या दृष्टीने फार बिझी असू शकतात। तुमच्या अनेक लोकांशी भेटीगाठी होतील। तुमच्या मेहनतीने तुमचा बॉस तुमच्या कामावर प्रभावित होऊ शकतो। तसेच ज्या लोकांना नवीन नोकरीचा शोध आहे त्यांनी त्यासाठी धावपळ सुरू ठेवावी। तुम्ही तुमचा बायोडाटा अपडेट करण्याची गरज आता आलेली आहे। लवकरच तुम्हाला नवीन जॉब मिळू शकतो। कन्या राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास हे 15 दिवस तुमच्यासाठी प्रोडक्टिव्ह असू शकतो। तसेच फ्रीलान्सिंगमधून तुमची चांगली कमाई होऊ शकते। तुमच्या कुटुंबियांकडून तुमच्या आर्थिक मदतीची अपेक्षा असेल। तसेच कुटुंबात एखाद्या सण समारंभाचं आयोजन केल्यामुळे तुमच्याकडून जास्त पैसे खर्च केले जाऊ शकतात। तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये देखील पैशाची गुंतवणूक करू शकतात। या 15 दिवसात तुमचे आरोग्य चांगले असणार आहे। महिलांना सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो, अशा वेळीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा। तसेच या 15 दिवसात तुम्ही डाएट आणि फिटनेसवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे। हे 15 दिवस जिम आणि योगा सेशनसाठी चांगले असणार आहेत। तर मित्रांनो, हे होते कन्या राशीचे 15 ते 28 फेब्रुवारी दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करावे। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।